लास्ट टाइम आपण क्वेश्चन बघत होतो. अँड इलेक्ट्रॉन इज प्लेस्ड बिटवीन टू पॅरलल प्लेट्स कनेक्टेड टू ए बॅटरी. इफ बॅटरी इज स्विच्ड ऑन इलेक्ट्रॉन विल. हे बघा, आता बॅटरीला दोन पॅरल प्लेट कनेक्ट केलेले आहेत. पॉझिटिव्ह टर्मिनलला जी बॅटरी जोडलेली आहे ती पॉझिटिव्हली चार्ज होणार आहे. निगेटिव्ह टर्मिनलला जी बॅटरी जोडणार ती निगेटिव्हली चार्ज होणार आहे. आणि मध्ये जर इलेक्ट्रॉन ठेवला तर इलेक्ट्रॉनवर काय असतो, निगेटिव्ह चार्ज असतो. अँड देर इज अ रिपल्शन बिटवीन निगेटिव्ह अँड निगेटिव्ह अँड अट्रॅक्शन बिटवीन पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह. आणि त्याच्यामुळे इलेक्ट्रॉन विल मूव्ह टुवर्ड्स लेफ्ट. पॉझिटिव्ह कडे जाणार आहे, विल बी अट्रॅक्टेड टुवर्ड्स द पॉझिटिव्ह प्लेट. अँड देअर फॉर आन्सर विल बी ए. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा. अ चार्ज ऑफ 7 मायक्रोकुलोम इज प्लेस्ड ॲट द सेंटर ऑफ टू कॉन्सेंट्रिक स्पियर्स विथ रेडियस 2 and 4 सेंटीमीटर रिस्पेक्टिव्हली. रेशो ऑफ द फ्लक्स थ्रू देम. म्हणजे क्वेश्चन काय लक्षात येतोय का बघा. देर आर टू कॉन्सेंट्रिक स्पियर्स लाईक दिस. देर आर टू कॉन्सेंट्रिक स्पियर. एकाची रेडियस आहे 2 सेंटीमीटर आणि दुसऱ्याची रेडियस आहे 4 सेंटीमीटर. ओके, कॉन्सेंट्रिक स्पियर. कॉन्सेंट्रिक म्हणजे दोन्ही स्पियरचा सेंटर काय असणार आहे, सेम असणार आहे. आणि सेंटरला चार्ज ठेवलेला आहे 7 मायक्रोकुलोम. 7 मायक्रोकुलोम चार्ज ठेवलेला आहे. द रेशो ऑफ फ्लक्स थ्रू देम. आता हा स्पियर नंबर 1 आणि हा स्पियर नंबर 2 असेल तर फ्लक्स ऑन स्पियर 1 म्हणजे काय येणार आहे, 1/ε0 इंटू चार्ज इनसाइड. चार्ज इनसाइड किती आहे, 7 × 10⁻⁻6 आहे. मायक्रोकुलोम म्हणजे 7 × 10⁻⁻6. ओके. त्याच्यानंतर स्पियर टू वरचं फ्लक्स किती येणार बघा, 1/ε0 इंटू त्याच्या आतमध्ये असणारा चार्ज. ओके, जेवढा चार्ज स्पियर 1च्या आतमध्ये आहे तेवढा चार्ज स्पियर 2च्या आतमध्ये देखील आहे, म्हणजे 7 × 10⁻⁻6. म्हणजे दोन्ही स्पियरची रेडियस जरी डिफरंट असली तरी दोन्ही स्पियरवर फ्लक्स मात्र तेवढंच क्रिएट होणार आहे. सो φ1/φ2 इज इक्वल टू 1:1 येणार. सो दिस इज द करेक्ट ऑप्शन. तर याच्यामध्ये करेक्ट ऑप्शन आहे, किती नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे, सी ऑप्शन करेक्ट आहे. ओके, सी ऑप्शन इज करेक्ट, 1:1. म्हणजे दोन स्पियर असतील आणि दोन्ही स्पियरच्या आतमध्ये तेवढा चार्ज असेल तर स्पियरची रेडियस जरी कितीही असली तरी फ्लक्स मात्र तेवढंच क्रिएट होणार. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय दिलंय बघा. टू चार्जेस 1 मायक्रोकुलम इच. दोन चार्जेस आहेत, दोन्ही 1 मायक्रोकुलमचे आहेत. आर प्लेस्ड 1 मीटर अपार्ट इन फ्री स्पेस. टोटल फोर्स बिटवीन देम. म्हणजे दोन चार्जेस Q1 लिहिणार आहे 1 कुलोम आणि Q2 देखील काय आहे, 1 कुलोमच आहे. आणि दे आर प्लेस्ड 1 मीटर अपार्ट. त्यांच्यामधलं सेपरेशन आहे 1 मीटर. द फोर्स बिटवीन देम, त्यांच्यामधला फोर्स किती असेल. आता दोन चार्जेस मध्ये फोर्स किती असतो, 1/4πε0 Q1 Q2 डिवायडेड बाय त्यांच्यामधल्या डिस्टन्सचा स्क्वेअर. सो 1/4πε0 ची व्हॅल्यू तुम्हाला माहित आहे, 9 × 10⁻⁹ असते. फर्स्ट चार्ज इज 1, सेकंड चार्ज इज ऑल्सो 1 डिवायडेड बाय 1 स्क्वेअर. डिस्टन्स किती आहे, 1 आहे. त्याच्यामुळे फोर्स त्यांच्यामधला किती येणार बघा, 9 × 10⁹ न्यूटन येणार आहे. ओके, 9 × 10⁹. सो करेक्ट ऑप्शन विल बी बी ऑप्शन विल बी करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन.
सो दिस इज द नेक्स्ट क्वेश्चन. काय दिलंय बघा नेक्स्ट क्वेश्चन मध्ये. TWO पाहिजे इथं. 2 point charges 5 microcoulomb are so placed that they experience a force of 8 into 10 raised to -3 असावं. ही बुक मध्ये ऍज इट इज घेतलंय, लक्षात घ्या, बुक मध्ये मिस्टेक असावी. They are moved apart so that force now become 2 into 10 raised to -3 Newton. The distance between them is now. ओके, आता हे कसं सॉल्व्ह करणार बघा. दोन चार्जेस आहेत सपोज Q1 आणि Q2 आणि त्यांच्यामध्ये इनिशियल सेपरेशन किती आहे, R आहे. तर इनिशियल फोर्स काय येणार बघा, 1/4πε0 Q1 Q2 डिवायडेड बाय R स्क्वेअर. ओके, आता इनिशियल फोर्स किती आहे, 8 into 10 raised to -3 आहे, इज इक्वल टू 1/4πε0 Q1 Q2 डिवायडेड बाय R स्क्वेअर येणार. ओके, हा. आता याच्यानंतर काय केलंय, नवीन फोर्स किती झालाय, नवीन फोर्स दॅट इज 2 into 10 raised to -3 न्यूटन झालाय. मग न्यू फोर्सचा फॉर्म्युला काय येणार आहे, F डॅश इज इक्वल टू 1/4πε0. चार्जेस तेच आहेत, फक्त डिस्टन्स काय केलेला आहे, मूव्ड अपार्ट म्हणजे डिस्टन्स चेंज केलेला आहे, R डॅश स्क्वेअर. ठीक आहे. हा नवीन फोर्स किती आहे, 2 into 10 raised to -3 न्यूटन आहे, इज इक्वल टू 1/4πε0 Q1 Q2 डिवायडेड बाय R डॅश स्क्वेअर आहे. ठीक आहे. सो सपोज हे इक्वेशन 1 असेल आणि हे इक्वेशन 2 असेल, तर काय करूया, इक्वेशन 1 डिवायडेड बाय इक्वेशन 2 करूया. इक्वेशन 1 डिवायडेड बाय इक्वेशन 2 जर केलं, लक्षात आलं का बघा. पुन्हा एकदा एक्सप्लेन करतोय. 2 पॉइंट चार्जेस आहेत Q1 Q2. ओके, दे आर सो प्लेस्ड दॅट दे एक्सपिरियन्स अ फोर्स ऑफ 8 into 10 raised to -3. दोन्ही चार्जेस Q1 Q2 5 मायक्रोकुलमचे आहेत, ते काय ठेवायची ऍक्च्युअली गरज नाही व्हॅल्यू इथं. सुरुवातीला त्यांच्यामध्ये फोर्स किती आहे, 8 into 10 raised to -3 न्यूटन आहे. आता त्यांच्यामधलं डिस्टन्स काय केलेलं आहे, वाढवलेलं आहे. दे आर मूव्ड अपार्ट सो दॅट फोर्स बिकम 2 into 10 raised to -3. ओके, मग आता डिस्टन्स बिटवीन देम इज नाऊ. आता नवीन डिस्टन्स किती असेल, तर दोन फॉर्म्युले आपल्याला मिळालेले आहेत. ओके, तर काय करूया, इक्वेशन 1 डिवायडेड बाय इक्वेशन 2 केलं तर 8 into 10 raised to -3 डिवायडेड बाय 2 into 10 raised to -3 इज इक्वल टू 1/4πε0 1/4πε0 Q1 Q2 Q1 Q2 कॅन्सल होईल. फर्स्ट इक्वेशन मधलं 1/R स्क्वेअर राहणार आणि सेकंड इक्वेशन मधलं 1/R स्क्वेअर डिवायडेड बाय 1/R डॅश स्क्वेअर असं होणार ना ते. फर्स्ट इक्वेशन मधलं 1/R स्क्वेअर डिवायडेड बाय 1/R डॅश स्क्वेअर येणार, म्हणजेच किती येणार आहे, R डॅश स्क्वेअर वर जाणार डिवायडेड बाय R स्क्वेअर होणार. आता इथं 10 raised to -3 10 raised to -3 कॅन्सल, 2 8/2 म्हणजे 4 येणार आहे. 4 इज इक्वल टू R डॅश स्क्वेअर डिवायडेड बाय R स्क्वेअर. ओके, मग आता दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट काढलं तर 2 इज इक्वल टू काय येणार आहे, R डॅश डिवायडेड बाय R. अँड देअरफॉर न्यू डिस्टन्स R डॅश इज इक्वल टू काय असणार आहे, 2 टाइम्स ओरिजिनल डिस्टन्स R असणार आहे. त्याच्यामुळे करेक्ट ऑप्शन कुठला येणार बघा, द डिस्टन्स बिटवीन देम इज नाऊ, म्हणजे न्यू डिस्टन्स किती असणार आहे, डबल द प्रिव्हियस डिस्टन्स, R डॅश इज इक्वल टू 2R. याच्यामध्ये कुणाला डाऊट आहे का रिपीट करावं लागेल, बोला जरा. एनी डाऊट इन दिस केस, यस नो काय. सिंपल आहे, फक्त दोन फोर्सेस दिले, दोन फोर्सेसचे फक्त दोन फॉर्म्युले लिहायचे. हे बघा, पुन्हा एकदा सांगतोय, पुन्हा एकदा सॉल्व्ह करतो पाहिजे तर. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय दिलंय बघा, क्वेश्चन नंबर 4. अ मेटॅलिक स्फिअर ए इज आयसोलेटेड फ्रॉम द ग्राउंड इज चार्ज्ड टू 50 मायक्रोकुलम.
एक मेटॅलिक स्पियर आहे आणि ग्राउंड पासून आयसोलेटेड आहे, म्हणजे ग्राउंडला टचिंग नाहीये करत, लक्षात घ्या. आणि त्याच्यावर चार्ज किती आहे? 50 मायक्रोकुलम. दिस स्पियर इज ब्रॉट इन कॉन्टॅक्ट विथ अनदर आयसोलेटेड मेटॅलिक स्पियर. आता हा ए स्पियर जो आहे ना, तो काय केलाय? बी स्पियरच्या कॉन्टॅक्ट मध्ये आणलेला आहे ऑफ हाफ द रेडियस ऑफ स्पियर. ओके, द चार्ज ऑन द टू स्पियर विल नाउ इन द रेशो. दोन्ही स्पियर वरच्या चार्जचा रेशो काय असेल हे बघा. क्वेश्चन काय दिलाय? एक मेटॅलिक स्पियर आहे ए, त्याच्यावर चार्ज आहे 50 मायक्रोकुलम. त्याच्यानंतर दुसरा एक स्पियर दिलेला आहे तिथं. दिस स्पियर इज ब्रॉट इन कॉन्टॅक्ट विथ अदर स्पियर. दुसरा स्पियर बी आहे सपोज, आणि हा काय आहे? अनचार्ज स्पियर आहे, म्हणजे याच्यावर ऑलरेडी चार्ज काय नाहीये. आता क्वेश्चन मध्ये काय दिलंय? या दोघांचा जर कॉन्टॅक्ट केला, हे दोघे एकमेकाला टच केले, तर ए स्पियर वरचा चार्ज आणि बी स्पियर वरचा चार्ज किती येणार आहे, असा क्वेश्चन आहे. क्वेश्चन लक्षात आला का बघा? तर आता सपोज कॉन्टॅक्ट केल्यानंतर ए वरचा चार्ज Q1 असेल आणि बी वरचा चार्ज काय असेल? Q2 असेल. ऑन कॉन्टॅक्ट, सपोज चार्ज ऑन ए is Q1 and charge on B is Q2. तर काय होणार बघा? Q1 प्लस Q2 इज इक्वल टू काय येणार आहे? 50 मायक्रोकुलम येणार. पहिली गोष्ट, Q1 प्लस Q2 किती येणार आहे? 50 येणार आहे. युनिट काय नंतर लिहिलं तरी चालेल. Q1 प्लस Q2 इज इक्वल टू 50. कारण सुरुवातीला दोघांचा मिळून जेवढा चार्ज असणार ना, तेवढाच नंतर मिळून चार्ज राहणार आहे. कारण चार्ज कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड, हे आपण बघितलेलं आहे. चार्ज निर्माणही करता येत नाही आणि नष्टही करता येत नाही. त्याच्यामुळे चार्ज जो आहे ना, तो 50 ऍज इट इज राहणार आहे. ओके. त्याच्यानंतर आता चार्ज कधीपर्यंत फ्लो होत राहतो? दोन स्पियर कनेक्ट केले तर जोपर्यंत त्यांचं पोटेन्शियल सेम होत नाही तोपर्यंत. ओके. सो चार्ज फ्लोज until potentials are same. ओके, म्हणजे पोटेन्शियल जोपर्यंत दोन्ही स्पियरचं सेम होत नाही तोपर्यंत काय होतो? चार्ज फ्लो होत राहतो. म्हणजे Ph1 इज इक्वल टू Ph2 होईपर्यंत काय होतो? चार्ज फ्लो होत राहतो. आता पोटेन्शियलचा फॉर्म्युला काय असतो बघा? 1/4πε0 चार्ज डिवाइडेड बाय त्याची रेडियस. ओके. सो हे झालं पहिल्याचं पोटेन्शियल, आणि दुसऱ्याचं पोटेन्शियल 1/4πε0 Q2 डिवाइडेड बाय R2, हे दुसऱ्याचं पोटेन्शियल. 1/4πε0 1/4πε0 कॅन्सल होणार. सो Q1 बाय पहिल्याची रेडियस किती दिली? पहिल्याची रेडियस सपोज R आहे, तर दुसऱ्याची रेडियस R/2 असणार, कारण इथं दिलंय बघा. दिस स्पियर इज ब्रॉट इन कॉन्टॅक्ट विथ स्पियर बी ऑफ हाफ रेडियस, म्हणजे बी स्पियरची रेडियस काय आहे? हाफ आहे. म्हणजे याची जर R असेल तर याची R/2 असेल, असं दिलेलं आहे क्वेश्चन मध्ये. ओके. सो दोन्ही साईडचा R पण कॅन्सल होणार आहे, आणि डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर न्यूमरेटरला जातो ना. सो Q1 इज इक्वल टू काय येणार आहे? 2Q2 येणार आहे. आता बघा, आपल्याला दोन इक्वेशन मिळाले, Q1 प्लस Q2 50 आणि Q1 इज इक्वल टू 2Q2. नाही, याच्यामध्ये आता फक्त चार्ज ऑन टू स्पियर चा रेशो फक्त काढायला सांगितलाय, त्याच्यामुळे इथंच आन्सर आपल्याला मिळतंय. सो Q1/Q2 काय येणार आहे? 2/1 येणार. 2 फक्त येते ना इथं. Q1/Q2 इज इक्वल टू 2. 2:1. सो आन्सर काय येणार आहे? बी येणार आहे. म्हणजे हे नेहमी लक्षात ठेवा की दोन स्पियर एकमेकाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आणले तर चार्ज काय होतो? फ्लो होतो. कधीपर्यंत फ्लो होतो? जोपर्यंत त्यांचं पोटेन्शियल सेम होत नाही तोपर्यंत फ्लो होत राहतो. म्हणजे काय करायचं? नेहमी Ph1 इज इक्वल टू Ph2 करायचं. Ph1 चा म्हणजे फी म्हणजे पोटेन्शियल, लक्षात घ्या. पोटेन्शियलचा फॉर्म्युला आहे 1/4πε0 Q1/R1, आणि सेकंड स्पियरच्या पोटेन्शियलचा फॉर्म्युला आहे 1/4πε0 Q2/R2. दोन्ही साईडचा 1/4πε0 1/4πε0 कॅन्सल होईल, आणि Q1/R इज इक्वल टू काय येणार आहे? Q2/R/2 होणार, कारण रेडियस किती दिलेत? R आणि R/2 दिलेत. त्याच्यामुळं हे 2 वर जाणार. Q1 इज इक्वल टू 2Q2 येणार, किंवा Q1/Q2 इज इक्वल टू 2/1 येणार. हे इथपर्यंतच काढायला सांगितलं. दोघांचा चार्ज जर काढायचा झाला तर मग Q1 इज इक्वल टू 2Q2 फर्स्ट इक्वेशन मध्ये ठेवायचं, म्हणजे तुम्हाला आन्सर मिळेल.
Any doubt in this case? Next question काय बघा, which of following produces uniform electric field? Which of following produces uniform electric field? याच्यातली कुठली युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस करेल? आणि ऑप्शन्स काय काय आहेत बघा. ऑप्शन्स आर लाईक दिस. First is point charge, linear charge, two parallel plates and charge distribution on a circular any प्लेट असेल बहुतेक इथं. प्लेट, सर्क्युलर प्लेट घेऊया, पण बुक मध्ये काय दिलेलं नाही. तर बघा, युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड आपण कसं प्रोड्यूस करतो हे तुम्हाला माहित आहे. दोन पॅरलल प्लेट घ्यायचे असतात आणि एक पॉझिटिव्हली चार्ज करायची असते आणि एक निगेटिव्हली चार्ज करायची असते. दोन पॅरलल प्लेट असतील, एक पॉझिटिव्हली चार्ज असेल आणि दुसरी जर निगेटिव्हली चार्ज असेल, तर त्यांच्यामध्ये काय असतं, युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड असतं. ओके, त्याच्यामुळे करेक्ट आन्सर काय येणार आहे, सी विल बी द करेक्ट आन्सर. ओके, विच ऑफ द फॉलोइंग विल प्रोड्यूस युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड, तर त्याचा आन्सर काय येणार आहे, टू पॅरलल प्लेट्स. पॉइंट चार्जच्या जवळ इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रॉंग असतं, दूर काय असतं, वीक असतं. लिनियर चार्जला देखील जवळ स्ट्रॉंग असतं, दूर काय असणार आहे, त्याच्यापासून दूर वीक असणार आहे. आणि टू पॅरलल प्लेटच्या मध्ये इलेक्ट्रिक फील्ड काय असतं, युनिफॉर्म असतं. एनी डाऊट इन दिस केस? काय डाऊट आहे का याच्यामध्ये? नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8 मध्ये इन्फॉर्मेशन काय दिले बघा. 2 पॉइंट चार्जेस 5 मायक्रोकुलम and -5 मायक्रोकुलम आर सेपरेटेड बाय 5 सेंटीमीटर. Point C, 1 microcoulomb is placed at 3 centimeter away from the center on perpendicular bisector of the line joining 2 point charges. The charge C will experience a force directed towards. Okay, question काय दिलाय बघा. क्वेश्चन मध्ये असं दिलंय, ए या ठिकाणी एक चार्ज आहे, बी या ठिकाणी दुसरा चार्ज आहे. ए या ठिकाणी जो चार्ज आहे ना, तो किती आहे, +5 मायक्रोकुलम आहे. आणि बी या ठिकाणी काय आहे, -5 मायक्रोकुलम चार्ज दिलाय. ठीक आहे, यांच्यामधलं सेपरेशन आहे 5 सेंटीमीटर. यांच्यातलं जे सेपरेशन आहे ते किती आहे, 5 सेंटीमीटर एवढं सेपरेशन आहे. त्याच्यानंतर काय दिलंय, ए पॉइंट चार्ज सी 1 मायक्रोकुलम. 1 मायक्रोकुलमचा सी चार्ज जो आहे तो प्लेस्ड 3 सेंटीमीटर अवे फ्रॉम द सेंटर ऑन परपेंडिक्युलर बायसेक्टर. परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे काय, यांच्या बरोबर बायसेक्टर म्हणजे दोघांचा मिड पॉइंट आणि त्याला परपेंडिक्युलर. ही अशी लाईन आहे, लक्षात घ्या. म्हणजे ही अशी इथून व्हर्टिकल स्ट्रेट लाईन असणार आहे. आणि इथं काय आहे, चार्ज सी आहे आणि तो किती आहे, सी किती आहे, 1 मायक्रोकुलमचा आहे. आणि कुठं ठेवलेला आहे, 3 सेंटीमीटरला ठेवला आहे. 3 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर पासून 3 सेंटीमीटरला ठेवला आहे. तर चार्ज सी विल एक्सपिरियन्स फोर्स डायरेक्टेड टुवर्ड्स. आता सी वर ऍक्ट होणारा फोर्स कुठल्या डायरेक्शन असणार बघा. आता 1 मायक्रोकुलम हा काय आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे, पॉझिटिव्ह चार्ज बरोबर. आता पॉझिटिव्ह मध्ये काय असणार, रिपल्शन असणार आहे. आणि हे रिपल्शन कुठल्या डायरेक्शन असणार, या डायरेक्शन असणार रिपल्शन. म्हणजे +5 मायक्रोकुलम आणि 1 मायक्रोकुलम यांच्यामध्ये काय असणार आहे, रिपल्शन. रिपल्शन कसं असणार, या पद्धतीने असणार.
आणि 1 मायक्रोकुलोम अँड -5 मायक्रोकुलोम यांच्यामध्ये काय असणार आहे, अट्रॅक्शन असणार आहे, कारण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह मध्ये अट्रॅक्शन असतं, म्हणजे हा फोर्स इकडे येणार आहे. म्हणजे 1 मायक्रोकुलोम या चार्जवर 2 फोर्स ऍक्ट होणार, एक रिपल्सिव्ह फोर्स असणार आहे आणि दुसरा या डायरेक्शन अट्रॅक्टिव्ह फोर्स असणार आहे. दोघांचा जर रिझल्टंट काढला तर दोघांचा रिझल्टंट कसा येणार, बरोबर मध्ये येणार असा. दोघांचा रिझल्टंट फोर्स तेच विचारले. द चार्ज सी विल एक्सपिरियन्स फोर्स. सी वर ऍक्ट होणारा फोर्स कुठल्या डायरेक्शन असेल, डायरेक्शन तुम्हाला दिसते बघा तिथं. कशी असणार सांगा रे डायरेक्शन, डायरेक्टेड पॅरलल टू लाईन ए बी, हे सी हे त्याचा आन्सर येणार. समजलं का? काय याच्यामध्ये कुठं डाऊट आहे तुम्हाला आणखी काही? एनी डाऊट इन दिस केस? हे तुम्हाला लक्षात आलं का पाहिजे की ए चार्ज कुठं आहे, बी चार्ज कुठं आहे, सी चार्ज कुठं आहे, हे तुम्हाला अगोदर लक्षात आलं पाहिजे या प्रॉब्लेम मध्ये. लक्षात आलं ना? ए या ठिकाणी +5 मायक्रोकुलम चार्ज ठेवलाय, बी या ठिकाणी -5 मायक्रोकुलम चार्ज ठेवलाय आणि सी या ठिकाणी काय केलंय, 1 मायक्रोकुलम चार्ज ठेवलाय. सी कुठं आहे, परपेंडिक्युलर बायसेक्टरवरचा पॉइंट आहे. तर +5 मायक्रोकुलम काय करणार, सी ला रिपेल करणार, -5 मायक्रोकुलम सी ला अट्रॅक्ट करणार आणि दोघांचा रिझल्टंट मध्ये येणार आहे असा. त्याला पॅरेलेलोग्राम लॉ असं म्हटलं जातं. इट इज बाय पॅरेलेलोग्राम लॉ. हा, या थिअरॉटिकल क्वेश्चनचे आन्सर बघा. व्हॉट इज द मॅग्निट्यूड ऑफ चार्ज ऑन इलेक्ट्रॉन? एक मार्कचे क्वेश्चन आहे ते. ओके, इलेक्ट्रॉनवर किती चार्ज असतो इलेक्ट्रॉनवर, त्याचा आन्सर तुम्हाला माहिती आहे, दॅट इज 1.6 × 10⁻⁻19 कुलोम. त्याच्यानंतर स्टेट द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ चार्ज, हे आपण सुरुवातीलाच बघितलेलं आहे. चार्ज कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड, इट कॅन बी कन्व्हर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू दी charge can neither be created nor be destroyed, it can be transferred from one part of the body to the another part of the body. त्याला फक्त काय करू शकतो आपण, ट्रान्सफर करू शकतो. चार्जला आपण क्रिएटही करू शकत नाही किंवा डिस्ट्रॉय करू शकत नाही, त्याला फक्त ट्रान्सफर करू शकतो. बरोबर. त्याच्यानंतर डिफाईन युनिट ऑफ ए चार्ज. चार्जचं युनिट काय असतं रे? चार्जचं युनिट आपण बघितलंय ना. चार्जचं युनिट काय असतं? कुलोम. COULOUMB. कुलोम हे काय असणार आहे, याचं युनिट असणार आहे, दॅट इज द SI युनिट. ठीक आहे, सॉरी, कुलोम हे खाली लिहायला पाहिजे. SI युनिट काय असतं? SI युनिट ऑफ द चार्ज इज COULOMB, कुलोम, किंवा त्याला सी असं म्हटलं जातं. आणि 1 कुलोमची डेफिनेशन पण लिहायची आहे. 1 कुलोमची इथं डेफिनेशन पण लिहायला सांगितले. 1 कुलोमची डेफिनेशन आपण स्टडी केली आहे बघा. 1 कुलोम इज दॅट चार्ज विच व्हेन प्लेस्ड फ्रॉम अनदर चार्ज, ओके, विल प्रोड्यूस अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑर रिपल्शन ऑफ 9 × 10⁹ न्यूटन, अशी आपण काहीतरी डेफिनेशन बघितली. लक्षात येते का? त्याच्यानंतर 2 पॅरलल प्लेट्स हॅव पोटेन्शियल डिफरन्स 10 व्होल्ट. 2 पॅरलल प्लेट्सच्या मध्ये पोटेन्शियल डिफरन्स किती आहे? 10 व्होल्टचा पोटेन्शियल डिफरन्स आहे. इफ दी प्लेट्स आर 5 mm अपार्ट, त्यांच्यामधलं सेपरेशन पण दिलंय 5 मिलीमीटर. 5 मिलीमीटर म्हणजे 5 × 10⁻³ मीटर. व्हॉट विल बी स्ट्रेंथ ऑफ इलेक्ट्रिक फील्ड पाहिजे इथं. इलेक्ट्रिक फील्डची स्ट्रेंथ विचारली. तर आपण 2 पॅरल प्लेटच्या मध्ये बघितलंय. लक्षात घ्या, आपण काय बघितलंय, इलेक्ट्रिक फील्ड बिटवीन 2 प्लेट किती असतं? पोटेन्शियल डिफरन्स डिवायडेड बाय सेपरेशन असतं. तर पोटेन्शियल डिफरन्स आहे 10 व्होल्ट, सेपरेशन आहे 5 × 10⁻³ सो इलेक्ट्रिक फील्ड बिटवीन द प्लेट किती येणार? 10/5 म्हणजे काय येणार आहे? 2 × 10⁻³ वर गेल्यानंतर +3 होणार. ओके, लक्षात आलं का बघा.
2 प्लेट मधला पीडी दिलाय 10 व्होल्ट आणि 2 प्लेट मधलं सेपरेशन दिलंय आणि याचं आपण ऑलरेडी एकदा डेरिव्हेशन केलेलं आहे. 2 प्लेटच्या मध्ये इलेक्ट्रिक फील्ड असतं पोटेन्शियल डिफरन्स डिवायडेड बाय सेपरेशन. फॉर्म्युले सगळे पाठ पाहिजेत. पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित व्हिडिओ सगळे रिपीट बघून काढा. फॉर्म्युले सगळे पाठ करा. व्हॉट इज द युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड? युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय? त्याची पण डेफिनेशन आपण लिहिलेली आहे टाइप्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड मध्ये. द इलेक्ट्रिक फील्ड इन विच इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज सेम ऍट ऑल दी पॉइंट्स. जर सगळ्या पॉइंटला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी तेवढीच असेल तर त्याला काय म्हणायचं? युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड म्हणायचं. इफ टू लाईन्स ऑफ फोर्स इंटरसेक्ट ऍट पाहिजे इथं ऍट वन पॉइंट व्हॉट डज इट मीन? हे बघा, आता 2 इलेक्ट्रिक लाईन एखाद्या ठिकाणी एकमेकाला इंटरसेक्ट करत असतील तर त्याचा मिनिंग काय होतो असं क्वेश्चन मध्ये विचारलंय. हे पण आपण डिस्कस केलेलं होतं. 2 लाईन एकमेकाला जर एखाद्या ठिकाणी इंटरसेक्ट करत असतील तर त्याचा मिनिंग काय होणार आहे? त्या एका पॉइंटला एकाच वेळी 2 इलेक्ट्रिक फील्ड किंवा 2 इलेक्ट्रिक इंटेन्सिटी असणार आहे. ओके, याचा मिनिंग काय लक्षात येतोय ना? इफ 2 लाईन्स ऑफ फोर्स इंटरसेक्ट ऍट अ पॉइंट, काय होणार? at that point 2 electric field exist at a time, असा त्याचा मीनिंग होईल. 2 electric field exist at a time. कारण इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्सला काढलेली टँजेंट ही काय दाखवते? इलेक्ट्रिक फील्ड दाखवते. बघा पुन्हा एकदा दाखवतो. इथं समजा ही पहिली लाईन आहे आणि ही दुसरी लाईन आहे. पहिल्या लाईनला काढलेली टँजेंट काय दाखवणार? पहिले इलेक्ट्रिक फील्ड E1 दाखवणार. दुसऱ्या लाईनला काढलेली टँजेंट काय दाखवणार आहे? दुसरं इलेक्ट्रिक फील्ड दाखवणार. कारण आपण बघितलंय की इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्सला काढलेली टँजेंट ही काय असते? इलेक्ट्रिक, त्या ठिकाणचं इलेक्ट्रिक फील्ड असते. म्हणजे 2 लाईन एकमेकाला इंटरसेक्ट करत असतील तर त्या पॉइंटला काय येणार आहे? एकाच वेळी 2 इलेक्ट्रिक फील्ड येणार, विच इज इम्पॉसिबल थिंग. एका पॉइंटला एकच इलेक्ट्रिक फील्ड असतं. फक्त इथं मिनिंग विचारलाय. If 2 lines of force intersect at a point, what does it mean? At that point, 2 electric field exist at a time. State the unit of linear charge density. Linear charge density चं युनिट. Linear charge density म्हणजे लॅम्बडा. ओके, याचं युनिट काय येणार आहे? कुलोम्ब पर मीटर असतं ना, कुलोम्ब पर मीटर. व्हॉट इज द युनिट ऑफ डायपोल मोमेंट? डायपोल मोमेंटचं SI युनिट, डायपोल मोमेंट म्हणजे P, त्याचं SI युनिट काय असतं? कुलोम्ब इंटू मीटर असतं, कुलोम्ब इंटू मीटर. अँड व्हॉट इज रिलेटिव्ह परमिटिव्हिटी? रिलेटिव्ह परमिटिव्हिटी म्हणजेच काय असतं? डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट, किंवा त्याला म्यू आर म्हणायचं, सॉरी इप्सिलॉन आर म्हणायचं. रिलेटिव्ह परमिटिव्हिटी म्हणजे त्याला डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट आपण म्हणतोय, लक्षात घ्या. आणि डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट म्हणजे काय? परमिटिव्हिटी ऑफ मीडियम डिवायडेड बाय परमिटिव्हिटी ऑफ दी फ्री स्पेस, इप्सिलॉन डिवायडेड बाय इप्सिलॉन नॉट. याला रिलेटिव्ह परमिटिव्हिटी असं आपण म्हणायचं. ठीक आहे, तर बाकीचे जे क्वेश्चन आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. हा व्हिडिओ पुन्हा एकदा रिपीट बघा, म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये काही डाऊट असले तर ते क्लिअर होतील, आणि त्याच्यानंतरही आणखी काही डाऊट असले तर ते तुम्ही पुन्हा मला विचारू शकताय.